जर तुम्ही ही भाजी एकदा घरी बनवली तर खरं सांगते, तुम्ही पुरी सोबत दुसरी कुठलीही भाजी कधीच खाणार नाही. पूर्ण रेसिपी नक्की पहा. सगळ्यात आधी सर्व खडे मसाले, कांदा, टोमॅटो, आलं लसूण आणि ओल्या नारळाचं बारीक वाटण करून घ्या. कढईत तेल गरम करून हा मसाला छान तेल सुटेपर्यंत खमंग परतून घ्या. आता यामध्ये बारीक कापलेला कांदा घालून पुन्हा परतून हळद, धनेपूड, लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि गोडा मसाला टाकून सर्व छान एकत्र करून घ्या. मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी टाका आणि मसाले शिजवण्यासाठी 3 ते 4 मिनिट झाकून ठेवा. आता भाजीला हॉटेलसारखा दाटसरपणा येण्यासाठी आपली सिक्रेट ट्रिक. यात थोडासा भिजवलेला रवा टाका. यामुळे भाजीला एकदम परफेक्ट टेक्स्चर मिळतं. मग यात कापलेला बटाटा, मोड आलेली मटकी आणि वाटाणे घालून छान एकत्र करा. गरजेनुसार गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मस्त उकळी येऊ द्या. बघा काय सुंदर तर्री आलीये. हा रसदार चमचमीत रस्सा आणि सोबत गरमागरम पुऱ्यांचा हा बेत आवडला असेल तर लाईक करा, सेव्ह करा आणि तुमच्या खवय्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. जर तुम्ही ही भाजी एकदा घरी बनवली तर खरं सांगते, तुम्ही पुरी सोबत दुसरी कुठलीही भाजी कधीच खाणार नाही. पूर्ण रेसिपी नक्की पहा. सगळ्यात आधी सर्व खडे मसाले, कांदा, टोमॅटो, आलं लसूण आणि ओल्या नारळाचं बारीक वाटण करून घ्या. कढईत तेल गरम करून हा मसाला छान तेल सुटेपर्यंत खमंग परतून घ्या. आता यामध्ये बारीक कापलेला कांदा घालून पुन्हा परतून हळद, धनेपूड, लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि गोडा मसाला टाकून सर्व छान एकत्र करून घ्या. मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी टाका आणि मसाले शिजवण्यासाठी 3 ते 4 मिनिट झाकून ठेवा. आता भाजीला हॉटेलसारखा दाटसरपणा येण्यासाठी आपली सिक्रेट ट्रिक. यात थोडासा भिजवलेला रवा टाका. यामुळे भाजीला एकदम परफेक्ट टेक्स्चर मिळतं. मग यात कापलेला बटाटा, मोड आलेली मटकी आणि वाटाणे घालून छान एकत्र करा. गरजेनुसार गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घालून मस्त उकळी येऊ द्या. बघा काय सुंदर तर्री आलीये. हा रसदार चमचमीत रस्सा आणि सोबत गरमागरम पुऱ्यांचा हा बेत आवडला असेल तर लाईक करा, सेव्ह करा आणि तुमच्या खवय्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.